अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जग मोठ्या आर्थिक संकटात सापडले। डोनाल्ड ट्रम्प यांनी करवाढीचा बॉम्ब टाकल्यामुळे जगभरातील शेअर मार्केट्स लालेलाल झालेत। अर्थात ही जरी तात्पुरती पडझड असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुकारलेल्या व्यापार युद्धामुळेच जग मंदीच्या दिशेने जात असल्याचं बोललं जातंय। अमेरिकेतील देशांतर्गत उत्पादन वाढावं आणि अमेरिकन अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत स्थितीत यावी यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय। पण ट्रम्प यांनी हे उचललेलं पाऊल जगाला आर्थिक संकटात ढकलणार असल्याची चिंता अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे। अनेकांनी 2008 नंतरची ही सर्वात मोठी मंदी असेल असं भाकीतही केलेलं आहे। त्यामुळे 2008 ची महामंदी नेमकी कशी होती आणि या मंदीचं कारण काय होतं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय माय महानगर। सर्वात आधी मंदी म्हणजे काय ते जाणून घेऊया। एखाद्या देशाचा जीडीपी सलग 2 तिमाहींमध्ये निगेटिव्ह राहिल्यास म्हणजे जीडीपीचा दर वाढण्याऐवजी त्यात घसरण झाल्यास ही मंदीची परिस्थिती असते असं अर्थशास्त्राच्या परिभाषेत बोललं जातं। मंदीचा अर्थ म्हणजे देशाचं अर्थचक्र रुतलं जातं। मंदीत रोजगार कमी होतात आणि लोकांकडे बचत करण्यासाठी पैसेच उरत नाहीत। मंदीमुळे आर्थिक व्यवहारही ठप्प होतात। लोकांचं उत्पन्न, औद्योगिक उत्पन्न, घाऊक आणि किरकोळ विक्री तसंच रोजगार या सर्वांमध्ये मोठी घसरण होते। मंदी दीर्घकाळ सुरू राहिल्यास उद्योग, व्यवसाय आणि बँकांनाही त्याचा मोठा फटका बसतो। 2008 ला अशीच परिस्थिती अमेरिकेत निर्माण झाली आणि एका बँकेमुळे जगाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला। अर्थात या आर्थिक संकटाला अनेक कारणंही होती, पण लेहमन ब्रदर्स क्रायसिस ही या मंदीची सुरुवात होती। खरं तर लेहमन ब्रदर्स एक जागतिक गुंतवणूक बँक होती। 2002 ते 2006 या काळात अमेरिकेतील रिअल इस्टेट बाजारात मोठी तेजी आली। या तेजीच्या काळातच लेहमन ब्रदर्स बँकेनं लोकांना घरं देण्यासाठी भरपूर कर्ज वाटलं। लेहमन ब्रदर्स बँकेसाठी हा सुवर्ण काळ होता। याच काळात त्यांनी कर्ज देणाऱ्या 5 कंपन्याही विकत घेतल्या। घरांची मागणी वाढल्यानं रिअल इस्टेट बाजारातही तेजी दिवसेंदिवस वाढत होती। भावही वाढत होते। घर खरेदी करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात कर्ज घेत होते। अनेक बँकांनी या काळात मोठ्या प्रमाणात कर्जही वाटलं। एकीकडे हा सिलसिला सुरू असतानाच दुसरीकडे महागाई देखील वाढू लागली। त्यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्हनं महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर वाढवायला सुरुवात केली। फेडरल रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे कर्जदारांच्या हप्त्यात वाढ झाली। अनेकांना ईएमआय परवडत नव्हते। ग्राहकांनी कर्जाची परतफेड करणं बंद केलं। त्यामुळे बँकांचं कर्ज बुडालं। कर्जाची परतफेड करण्यासाठी अनेकांना अचानक जास्त किमतीत घरं गहाण ठेवावी लागली आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील मागणी कमी होऊ लागल्यानं लेहमन ब्रदर्स अडचणीत आले। अमेरिकन रिअल इस्टेट क्षेत्रातील मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे गृहकर्ज कंपन्या एकामागून एक बुडू लागल्या। मार्च 2008 मध्ये अमेरिकेतील दुसरी सर्वात मोठी गृहकर्ज कंपनी बियर स्टर्नर्स बुडाली। त्यानंतर 17 मार्च 2008 ला लेहमन ब्रदर्सचे शेअर 48% घसरले। शेअर्समधील ही घसरण पुढे सुरूच राहिली। शेवटी प्रकरण हाताबाहेर गेल्यानं लेहमन ब्रदर्सनं 15 सप्टेंबर 2008 रोजी दिवाळखोरी जाहीर केली। याच काळात अमेरिकन सरकारनं बँकेला वाचवण्याचे प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरले। या क्रायसिसमुळे जवळपास $10 ट्रिलियन नुकसान झालं। लेहमन ब्रदर्सच्या पतनामुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड झाली। 29 सप्टेंबर 2008 रोजी अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली। डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज इंडेक्स एका दिवसात 500हून अधिक अंकांनी घसरला। ही घसरण दशकातील सर्वात मोठी इंट्राडे घसरण होती। बँका आणि वित्तीय कंपन्या अडचणीत आल्यानं गुंतवणूकदारांनी करन्सी मार्केटमधून जवळपास $196 अब्ज काढून घेतले, ज्यामुळे अमेरिकेसह संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचं संकट आलं। पुढे ही मंदी 1.5 वर्ष अधिक टिकली। या काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि महागाई झपाट्यानं वाढली। खरं तर या संकटाचं मुख्य कारण हे बेहिशोबी कर्ज वाटप होतं। या काळात वित्तीय कंपन्यांनी लोकांना मोठी जोखीम पत्करून कर्ज वाटप केलं होतं। जास्त मोबदल्याच्या हव्यासापोटी वित्तीय कंपन्यांनी मोठी रिस्क घेतली होती, पण शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं। रिअल इस्टेट बाजाराचा फुगवटा फुटला आणि जग मोठ्या आर्थिक संकटात आलं। भारतावरही या मंदीचा परिणाम झाला, पण तत्कालीन पंतप्रधान आणि अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग
यांनी राबवलेल्या धोरणांमुळे ही मंदी उंबरठ्यावर रोखण्यात भारताला यश आलं। या काळात आरबीआयने व्याजदर कमी करणं, वित्तीय व्यवस्था दुरुस्त करणं, परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करणं अशी अनेक ठोस पावलं उचलली, ज्यामुळे भारताला या मंदीचा फारसा मोठा फटका बसला नाही। पण भारतीय शेअर बाजारात त्यावेळी मोठी पडझड झाली। बँकिंग, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांसारख्या अनेक महत्त्वाच्या उद्योगांना मोठा फटका बसला। यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेक व्यवसाय बंद पडले। त्या काळात इतर देशांतील कंपन्या देखील भारतात जास्त पैसे गुंतवत नव्हत्या, त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला विकास करणं आपल्यासाठी कठीण होऊन बसलं। आपल्या चलनाचे, भारतीय रुपयाचं मूल्यही इतर चलनांच्या तुलनेनं अधिक घसरलं, ज्यामुळे इतर देशांकडून वस्तू खरेदी करणं कठीण झालं। या मंदीमुळे अनेक देशांनी आपल्या आर्थिक धोरणांमध्ये बदल केले। त्यामुळे 2010 नंतर जग हळूहळू रुळावर येऊ लागलं। त्यानंतर या आर्थिक संकटाला ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस असं नाव देण्यात आलं। आता ही महासत्ता अमेरिका आपलं जगावरील वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला करवाढीचा निर्णय जगाला आर्थिक संकटात टाकणार आहे। त्यामुळे येणारा काळही 2008च्या आर्थिक संकटासारखा असण्याची शक्यता वर्तवली जाते। या टॅरिफ धोरणामुळे भविष्यात महागाई आणि विनिमय दरांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे येत्या काळात जग आर्थिक संकटाला कसं तोंड देणार आणि हे व्यापार युद्ध जगाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा।